नमस्कार. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. ती म्हणजे काळ सरळ रेषेत नाही चालत, तो एका चक्रात फिरतो. आणि आज आपण ह्याच चक्राचा शेवटच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, म्हणजे कलियुगाच्या अंताबद्दल. नेमकं काय घडतं तेव्हा, चला बघूया. तर मूळ प्रश्न हाच आहे की कलियुगाच्या शेवटी होतं तरी काय. आपल्या ग्रंथांमध्ये ना या युगाच्या अंताचं आणि त्यानंतर होणाऱ्या नवनिर्मितीचं खूप सविस्तर वर्णन आहे. ते ह्या वर्णनानुसार नेमकं काय होणार आहे, आपला समाज, हा निसर्ग आणि खुद्द माणूस कसा बदलणार आहे, हेच आपण पाहणार आहोत. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघू की कलियुगाचा ऱ्हास कसा सुरू होतो, मग समाजाचं अधपतन कसं होतं, त्यानंतर येतात त्या नैसर्गिक आपत्ती, आणि शेवटी महाप्रलय. आणि मग एका नव्या युगाचा आरंभ कसा होतो हेही पाहू. आणि हो, प्रत्येक युगात येणाऱ्या अवतारांबद्दलही बोलू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. कलियुगाचा ऱ्हास म्हणजेच सद्गुणांची धूप. गंमत म्हणजे ही सुरुवात कुठून बाहेरून होत नाही, तर ती माणसाच्या आतनंच होते. जसं जसं कलियुग पुढे सरकतं ना, तशी माणसाची जी मूळ मूल्य आहेत, जी आध्यात्मिक मूल्य आहेत, ती कमी व्हायला लागतात. आणि खरं तर हाच या युगाच्या अंताचा पाया असतो. आता हे जे सद्गुण आहेत ना, धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, हे फक्त वैयक्तिक गुण नाहीत, तर हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. पण कलियुगात काय होतं, तर हळूहळू या सगळ्या गोष्टी लोप पावतात. इतकंच नाही, तर माणसाचं आयुष्य, त्याचं बळ, त्याची स्मरणशक्ती, हे सगळं कमी होतं. आणि लोकांमध्ये नास्तिकता आणि वाईट कर्म करण्याची प्रवृत्ती वाढायला लागते. आता जेव्हा माणसाची आतली मूल्यच संपतात, तेव्हा साहजिकच त्याचा परिणाम समाजावर दिसणार. आणि इथूनच सुरू होतो दुसरा टप्पा, सामाजिक अधपतन. म्हणजे एक असं जग जिथे सगळी मूल्य उलटी-पालटी होतात, जसं काही सगळं जगच उलटं फिरलंय. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे माणसाची ओळख त्याच्या कर्मावरून नाही, तर त्याच्याकडे असलेल्या पैशांवरून ठरते. म्हणजे बघा, एखादा माणूस कितीही वाईट वागत असला, अधर्मी असला, तरी जर त्याच्याकडे भरपूर पैसा असेल ना, तर समाज त्यालाच श्रेष्ठ, सदाचारी, सगळं काही मानतो. आणि हीच गोष्ट पुढे अनेक ठिकाणी दिसते. जसं की ब्राह्मण्य हे गुणांवरून नाही, तर फक्त जानवं घातलंय की नाही यावरून ओळखलं जाईल. लग्न हा एक पवित्र संस्कार न राहता फक्त एक करार, एक एग्रीमेंट बनून राहील. व्यापारात, व्यवहारात फसवणुकीलाच हुशारी समजलं जाईल. आणि सगळ्यात वाईट म्हणजे पैशांशिवाय न्याय मिळणं जवळजवळ अशक्य होईल. आणि साधुत्व त्याची जागा घेईल ढोंगी. आणि हे अधःपतन इथेच नाही थांबत. आणखी काय काय होतं, तर स्वतःचं पोट भरणं हेच सगळ्यात मोठं काम मानलं जाईल. आणि कुटुंबाला सांभाळणं हे जणू काही सर्वात मोठं कौशल्य समजलं जाईल. लोक धार्मिक कार्यसुद्धा देवासाठी नाही, तर फक्त प्रसिद्धीसाठी, दिखाव्यासाठी करतील. लांब केस ठेवणं हे सौंदर्याचं लक्षण मानलं जाईल. अशी अनेक उदाहरणं आहेत. बरं, जेव्हा हे सामाजिक आणि नैतिक अधःपतन अगदी टोकाला पोचतं, तेव्हा त्याचा परिणाम निसर्गावर झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग सुरू होतो तिसरा आणि सगळ्यात भयंकर टप्पा, आपत्तींचं शिखर, म्हणजे निसर्गाचा कोप. या काळात काय होतं, राजकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडते. जो कोणी शक्तिशाली आहे तोच राजा बनतो, मग तो कुठल्याही वर्णाचा असो. आणि हे राजे कसे असतात, तर प्रजेला लुटणारे, त्यांचं धन आणि स्त्रिया पळवून नेणारे. आणि या त्रासाला कंटाळून बिचारी प्रजा घरदारं सोडून डोंगर दऱ्यांमध्ये जंगलात आश्रयाला जाते. आणि संकटं फक्त राजांचीच नसतात, एकामागोमाग एक संकटे येतात. कधी भीषण दुष्काळ पडतो, तर कधी राजा असे काही कर लावतो की जगणं मुश्किल होतं. कधी कडाक्याची थंडी आणि हिमवर्षाव, तर कधी विनाशकारी वादळं आणि उष्णतेच्या लाटा, मोठमोठे पूर येतात. आणि या सगळ्यामध्ये लोक आपापसातही लढत राहतात. या सगळ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांमुळे हळूहळू प्रजा नष्ट व्हायला लागते. ह्या सगळ्याचा थेट परिणाम होतो तो माणसाच्या आयुष्यावर. असं वर्णन आहे की या काळात माणसाचं सरासरी आयुष्य कमी होऊन फक्त 20 किंवा 30 वर्षांचं राहील. आणि फक्त आयुष्यच नाही, तर माणसाच्या शरीरातही बदल होतात. शरीरं लहान, अशक्त आणि सतत रोगग्रस्त राहायला लागतात. आणि एक खूपच धक्कादायक वर्णन आहे की कलियुगाच्या अगदी शेवटी माणसाचा आकार कमी होत होत तो फक्त अंगठ्या एवढा होईल. विचार करा, हे त्या युगाच्या ऱ्हासाचं किती मोठं प्रतीक आहे. आणि या सगळ्या ऱ्हासानंतर येतो तो चौथा टप्पा,
महाप्रलय. ही एक अंतिम आणि सगळं काही नष्ट करणारी घटना आहे. पण तिचा उद्देश फक्त विनाश नाही, तर शुद्धी आहे. जुना सगळं पुसून टाकून एका नव्या सुरुवातीसाठी जागा तयार करणं. यालाच प्रलय असं म्हणतात. आता ही प्रलयाची प्रक्रिया कशी होते? तर ही एक प्रकारे वैश्विक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, ज्याचे 4 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात तब्बल 12 वर्ष 12 सूर्य पृथ्वीला इतकं तापवतात की ती भाजून निघते. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात पुढची 12 वर्ष इतका मुसळधार पाऊस पडतो की संपूर्ण जग पाण्याखाली जातं. मग तिसऱ्या टप्प्यात पुढची 12 वर्ष प्रचंड सोसाट्याचे वारे वाहतात आणि ते सगळं पाणी शोषून घेतात. आणि यानंतर चौथ्या टप्प्यात पृथ्वी एका सपाट मैदानासारखी नव्या निर्मितीसाठी तयार होते. या महाप्रलयानंतर, या मोठ्या शुद्धीकरणानंतर येतो 5वा टप्पा, एका नव्या युगाचा आरंभ, म्हणजेच कृतयुगाचा उदय. हा जगाचा पुनर्जन्म आहे. विनाशानंतर पुन्हा एकदा जीवनाची स्थापना होते आणि एका नव्या सोनेरी युगाची सुरुवात होते. आणि मग त्या शुद्ध झालेल्या सपाट जमिनीवर ईश्वर पुन्हा एकदा मानवी देहांची निर्मिती करतात. आणि नमस्कार. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलीय. ती म्हणजे काळ सरळ रेषेत नाही चालत, तो एका चक्रात फिरतो. आणि आज आपण ह्याच चक्राचा शेवटच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत, म्हणजे कलियुगाच्या अंताबद्दल. नेमकं काय घडतं तेव्हा? चला बघूया. तर मूळ प्रश्न हाच आहे की कलियुगाच्या शेवटी होतं तरी काय? आपल्या ग्रंथांमध्ये या युगाच्या अंताचं आणि त्यानंतर होणाऱ्या नवनिर्मितीचं खूप सविस्तर वर्णन आहे. ते ह्या वर्णनानुसार नेमकं काय होणार आहे? आपला समाज, हा निसर्ग आणि खुद्द माणूस कसा बदलणार आहे, हेच आपण पाहणार आहोत. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघू की कलियुगाचा ऱ्हास कसा सुरू होतो, मग समाजाचं अधपतन कसं होतं, त्यानंतर येतात त्या नैसर्गिक आपत्ती, आणि शेवटी महाप्रलय. आणि मग एका नव्या युगाचा आरंभ कसा होतो हेही पाहू. आणि हो, प्रत्येक युगात येणाऱ्या अवतारांबद्दलही बोलू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. कलियुगाचा ऱ्हास म्हणजेच सद्गुणांची धूप. गंमत म्हणजे ही सुरुवात कुठून बाहेरून होत नाही, तर ती माणसाच्या आतनंच होते. जसं जसं कलियुग पुढे सरकतं तशी माणसाची जी मूळ मूल्य आहेत, जी आध्यात्मिक मूल्य आहेत, ती कमी व्हायला लागतात. आणि खरं तर हाच या युगाच्या अंताचा पाया असतो. आता हे जे सद्गुण आहेत धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, हे फक्त वैयक्तिक गुण नाहीत, तर हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. पण कलियुगात काय होतं? तर हळूहळू या सगळ्या गोष्टी लोप पावतात. इतकंच नाही तर माणसाचं आयुष्य, त्याचं बळ, त्याची स्मरणशक्ती, हे सगळं कमी होतं. आणि लोकांमध्ये नास्तिकता आणि वाईट कर्म करण्याची प्रवृत्ती वाढायला लागते. आता जेव्हा माणसाची आतली मूल्यच संपतात, तेव्हा साहजिकच त्याचा परिणाम समाजावर दिसणार. आणि इथूनच सुरू होतो दुसरा टप्पा, सामाजिक अधपतन. म्हणजे एक असं जग जिथे सगळी मूल्य उलटी-पालटी होतात, जसं काही सगळं जगच उलटं फिरलंय. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे माणसाची ओळख त्याच्या कर्मावरून नाही, तर त्याच्याकडे असलेल्या पैशांवरून ठरते. म्हणजे बघा, एखादा माणूस कितीही वाईट वागत असला, अधर्मी असला, तरी जर त्याच्याकडे भरपूर पैसा असेल तर समाज त्यालाच श्रेष्ठ, सदाचारी, सगळं काही मानतो. आणि हीच गोष्ट पुढे अनेक ठिकाणी दिसते. जसं की ब्राह्मण्य हे गुणांवरून नाही, तर फक्त जानवं घातलंय की नाही यावरून ओळखलं जाईल. लग्न हा एक पवित्र संस्कार न राहता फक्त एक करार, एक एग्रीमेंट बनून राहील. व्यापारात, व्यवहारात फसवणुकीलाच हुशारी समजलं जाईल. आणि सगळ्यात वाईट म्हणजे पैशांशिवाय न्याय मिळणं जवळजवळ अशक्य होईल. आणि साधुत्व त्याची जागा घेईल ढोंगी. आणि हे अधपतन इथेच नाही थांबत. आणखी काय काय होतं? तर स्वतःचं पोट भरणं हेच सगळ्यात मोठं काम मानलं जाईल. आणि कुटुंबाला सांभाळणं हे जणू काही सर्वात मोठं कौशल्य समजलं जाईल. लोक धार्मिक कार्यसुद्धा देवासाठी नाही, तर फक्त प्रसिद्धीसाठी, दिखाव्यासाठी करतील. लांब केस ठेवणं हे सौंदर्याचं लक्षण मानलं जाईल. अशी अनेक उदाहरणं आहेत. बरं, जेव्हा हे सामाजिक आणि नैतिक अधपतन अगदी टोकाला पोचतं, तेव्हा त्याचा परिणाम निसर्गावर झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग सुरू होतो तिसरा आणि सगळ्यात भयंकर टप्पा, आपत्तींचं शिखर, म्हणजे निसर्गाचा कोप. या काळात काय होतं?
राजकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडते. जो कोणी शक्तिशाली आहे तोच राजा बनतो, मग तो कुठल्याही वर्णाचा असो. आणि हे राजे कसे असतात तर प्रजेला लुटणारे, त्यांचं धन आणि स्त्रिया पळवून नेणारे. आणि या त्रासाला कंटाळून बिचारी प्रजा घरदारं सोडून डोंगर दऱ्यांमध्ये जंगलात आश्रयाला जाते. आणि संकट फक्त राजांचीच नसतात. एकामागोमाग एक संकट येतात. कधी भीषण दुष्काळ पडतो, तर कधी राजा असे काही कर लावतो की जगणं मुश्किल होतं. कधी कडाक्याची थंडी आणि हिमवर्षाव, तर कधी विनाशकारी वादळं आणि उष्णतेच्या लाटा, मोठमोठे पूर येतात. आणि या सगळ्यामध्ये लोक आपापसातही लढत राहतात. या सगळ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांमुळे हळूहळू प्रजा नष्ट व्हायला लागते. ह्या सगळ्याचा थेट परिणाम होतो तो माणसाच्या आयुष्यावर. असं वर्णन आहे की या काळात माणसाचं सरासरी आयुष्य कमी होऊन फक्त 20 किंवा 30 वर्षांचं राहील. आणि फक्त आयुष्यच नाही, तर माणसाच्या शरीरातही बदल होतात. शरीरं लहान, अशक्त आणि सतत रोगग्रस्त राहायला लागतात. आणि एक खूपच धक्कादायक वर्णन आहे की कलियुगाच्या अगदी शेवटी माणसाचा आकार कमी होत होत तो फक्त अंगठ्या एवढा होईल. विचार करा, हे त्या युगाच्या ऱ्हासाचं किती मोठं प्रतीक आहे. आणि या सगळ्या रासानंतर येतो तो चौथा टप्पा, महाप्रलय. ही एक अंतिम आणि सगळं काही नष्ट करणारी घटना आहे. पण तिचा उद्देश फक्त विनाश नाही, तर शुद्धी आहे. जुना सगळं पुसून टाकून एका नव्या सुरुवातीसाठी जागा तयार करणं. यालाच प्रलय असं म्हणतात. आता ही प्रलयाची प्रक्रिया कशी होते? तर ही एक प्रकारे वैश्विक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, ज्याचे 4 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात तब्बल 12 वर्ष 12 सूर्य पृथ्वीला इतकं तापवतात की ती भाजून निघते. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात पुढची 12 वर्ष इतका मुसळधार पाऊस पडतो की संपूर्ण जग पाण्याखाली जातं. मग तिसऱ्या टप्प्यात पुढची 12 वर्ष प्रचंड सोसाट्याचे वारे वाहतात आणि ते सगळं पाणी शोषून घेतात. आणि यानंतर चौथ्या टप्प्यात पृथ्वी एका सपाट मैदानासारखी नव्या निर्मितीसाठी तयार होते. या महाप्रलयानंतर, या मोठ्या शुद्धीकरणानंतर येतो 5वा टप्पा, एका नव्या युगाचा आरंभ, म्हणजेच कृतयुगाचा उदय. हा जगाचा पुनर्जन्म आहे. विनाशानंतर पुन्हा एकदा जीवनाची स्थापना होते आणि एका नव्या सोनेरी युगाची सुरुवात होते. आणि मग त्या शुद्ध झालेल्या सपाट जमिनीवर ईश्वर पुन्हा एकदा मानवी देहांची निर्मिती करतात. आणि तिथून पुन्हा एकदा जीवनाचा प्रवाह सुरू होतो. आणि हेच आहे कृतयुग, ज्याला आपण सत्ययुग असंही म्हणतो. त्याचा आरंभ असा होतो. आता आपण येतो शेवटच्या आणि 6व्या टप्प्याकडे, युगायुगांतील अवतार. या संपूर्ण चक्रात, म्हणजे निर्मितीपासून प्रलयापर्यंत आणि पुन्हा निर्मितीपर्यंत, एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, तेव्हा त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी ईश्वरी अवतार पृथ्वीवर येतात. आणि हे सृष्टीचक्र अव्याहतपणे असंच सुरू राहतं. जसे की कृतयुगात भगवान हंस ऋषींना ज्ञान देतात, त्यानंतर श्री दत्तात्रेय हे उद्धाराचं कार्य पुढे नेतात. द्वापार युगात आपण पाहतो की भगवान श्रीकृष्ण हजारांना मुक्त करतात आणि मोक्षाचा मार्ग दाखवतात. आणि मग कलियुगात जेव्हा धर्ममार्ग जवळजवळ नाहीसा होतो, तेव्हा श्रीचक्रधर स्वामींसारखे अवतार प्रकट होतात आणि तो लुप्त झालेला मार्ग पुन्हा स्थापित करतात. म्हणजे हे जीवोद्धाराचं कार्य प्रत्येक युगात सुरूच राहतं. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच की जर काळ हा असा निर्मिती आणि विनाशाच्या चक्रातच फिरत राहणार असेल, जर हे सगळं पुन्हा पुन्हा घडणार असेल, तर मग ह्या संपूर्ण प्रवासाचा, या चक्राचा अंतिम उद्देश तरी काय आहे? हा एक खूप खोल प्रश्न आहे, ज्यावर विचार करायला हवा.